नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपली उदयपूरची ट्रिप संपलेली आहे आणि आता आपण परत चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेला. सॉरी मैं देखा नहीं पीछे आपको. आणि आता आपण परत चाललेलो आहोत मुंबईच्या दिशेला. टाईम झाला आहे 8:30 वाजलेत. आपल्याला उदयपूरवरून निघताना मुंबईला पोचायला आम्हाला 14 ते 15 तास लागणार आहे. आणि येताना आम्ही आतल्या रस्त्याने आलेलो, पण आता जाताना सरळ जाणार आहोत गांधीनगर गांधीनगर अहमदाबाद हायवेने आपण जाणार आहोत. तर आमची ही जर्नी कशी होते ही मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करतो ह्या ब्लॉगमध्ये. कारण चालवणारे आम्ही तिघंजण आहोत. पण आता रात्री कशी झोप येते, कुठे थांबतोय, काय काय सिच्युएशन्स आहेत, झोप आली की कुठे झोपतोय का, आणि त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. म्हणजे एक 15 तासाची राईड ड्राईव्ह ज्यांना सवय नसते त्यांच्यासाठी कशी असते ते सगळं एक्सपिरियन्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता आपण निघूया. आपली वरना ही रेडी आहे आणि खरंच खूप चांगली गाडी आहे. डिझेल मॉडेल आहे. मायलेज वगैरे आम्हाला 20च्या वरती देते कंटिन्यू, आणि पिकअप तर जबरदस्त आहेच हिला. तर आता निघूया. आता पूर्ण जर्नी मी कव्हर करणार आहे हळूहळू. आणि विनोद सर येत नाहीत, ते इकडेच थांबणार आहेत. ते बोलतात ट्रकनी येणार आहे मी. तर आता आपण आहोत स्टेट हायवेला. हा स्टेट हायवे आहे जो उदयपूरवरून आपल्याला मेन हायवेला काढतो. मेन हायवे म्हणजे दिल्लीचा हायवे, दिल्ली मुंबई. तर आता थोड्या पुढे जाऊन आपल्याला तो हायवे लागणार आहे. आणि ह्या हायवेला मॅक्सिमम आम्हाला हेवी ट्रॅफिक भेटलेली, पण आता नाही. आता मोकळा रस्ता आहे. तर हळूहळू कव्हर करतोय आपण. आता थोड्या वेळात कोण कोण झोपते ते बघूया. जो पहिला झोपेल त्याला मी पहिला दाखवणार आहे. रोड बघा किती सुंदर आहेत, रिफ्लेक्टर्स, व्हाईट लाइनिंग्स वगैरे प्रॉपर एकदम. आणि अजून हा स्टेट हायवेच आहे, अहमदाबाद हायवे लागलेला नाही आहे आपल्याला प्रॉपर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यांनी सीट बेल्ट घातलेले आहेत. भरत भाई आता थोड्या वेळ झोपतील, कारण मला झोप आली तर त्यांना गाडी चालवायची, त्यामुळे ते आराम करणार. आणि मागे विनोद सर आणि जय हे दोघं पण व्यवस्थित सीट बेल्ट लावून बसलेले आहेत. तर जेव्हा पण कुठे लॉंग ड्राईव्हला जाता, किंवा ती सवयच करून घ्या, तुमच्या गाडीमध्ये 4 सीट बेल्ट आहेत की 5 असतात ओव्हरऑल, मधल्या माणसाला पण असतो, तर तो नेहमी यूज करा. मी तुमच्याकडे नाही बघत आहे, मी समोर बघून गाडी चालवतोय, पण तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती मला. आता लक्षात आलं, त्यामुळे लगेच दिली ती. आणि आता आपण आपला प्रवास कंटिन्यू ठेवत आहोत. तर आता आपण आलेलो आहोत नॅशनल हायवेला. हा आहे दिल्ली मुंबई हायवे. पाऊस लागला. आता आपल्याला जोरदार पाऊस लागलेला आहे. 4 दिवस आपण पाऊस एक्सपिरियन्स केला नव्हता, आणि मला वाटलेलंच की मुंबईच्या दिशेला निघताना पाऊस आपल्याला लागेल, आणि खूप जबरदस्त पाऊस लागलाय. अहमदाबाद अजून लांब आहे, पण हायवेलाच पाऊस सुरू झालाय. पावसाचा जोर वाढत चाललाय, आणि त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही लेनमध्ये पाणी जमा झालंय. आता तर एका ट्रकनी अशा पद्धतीने पाणी उडवलंय आमच्यावर. पूर्ण ब्लँक झालेलो आम्ही, म्हणजे काचेच्या समोर काहीच दिसत नव्हतं. आणि जोरदार पाऊस लागलाय, वरती वीज चमकते ढगामध्ये. खतरनाक. हे एक्सपिरियन्स आता आम्हाला जाताना नवीन आहे, कारण येताना पण आम्ही सुके आलो, फिरलोय पण पूर्ण सुके, आणि आता जाताना कंटिन्यू पाऊस चालू आहे. माहीत नाही आता पाऊस कुठपर्यंत भेटणार आहे आपल्याला. स्पीड कमी झाली गाडीची, 80च्या स्पीडनी चाललो आहे, कारण पाणी जेव्हा जमा होते ना, लेअर पाण्याची, त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्पीडला गाडी स्लिप व्हायचे चान्सेस असतात. तर ते नेहमीच सांभाळा तुम्ही. पाणी जमा असेल तर त्या लेनमध्ये जास्त स्पीडमध्ये चालू नका. मॅक्सिमम सेंट्रल लेनला गाडी चालवायचा प्रयत्न करा, जर असा 3 लेनचा हायवे असेल तर. हे बघा केवढं पाणी जमा आहे, आणि ते दिसत पण नाही रात्री अंधारामध्ये. तर जजमेंट पण येत नाही. दिवसाला एकदा तुम्हाला कळेल, पण रात्री ते समजत पण नाही आपल्याला. पण आमच्याकडे सेडान आहे, ती जास्त हलत नाही, पण फॉर्च्युनर आणि मोठ्या SUV ह्या पाण्यामध्ये हलतात अशा सापासारख्या. हे जे डबल हजार्ड लावून गाड्या चालवतात ना हायवेला, हे बिलकुल चुकीचं आहे. या लोकांना ॲक्च्युअल रोड रूल्स, नियम हे माहीतच नाही आहेत. कारण तुम्ही जेव्हा हजार्ड चालू ठेवता ना, तेव्हा मागच्या गाडीला कन्फ्युजन होतं की तुमची गाडी उभी आहे की चालू आहे. आता एवढा पाऊस नसताना पण यांचे हजार्ड चालू आहेत. ट्रकवाल्यांचं पण सेम तेच चाललंय. तुम्ही टेल लाईट तुमच्या व्यवस्थित असतील तेवढ्या बस झाल्या, मागच्या गाडीला डिटेक्ट होतात. हा एकदम हेवी फॉग, एकदमच हेवी पाऊस आहे, एकदम स्लो चालली आहे गाडी 10-15च्या स्पीडला, तेव्हा तुम्ही ठेवलं ना चालू तरी ठीक आहे. तर आपल्याला पहिला टोल लागलेला आहे. इथे
टोल किती आहे ते मला माहित नाही, ते आपोआप फास्टॅग मधून कट होणार आहे. 78 कुछ है. हा 175 अराउंड काहीतरी टोल आहे इथे. स्कॅन नाही कराय का? अरे बघा इकडे 175 रुपीज टोल आहे. नहीं आपका लेकिन फोक डांस, वाह, ये फोक म्यूजिक बहुत जबरदस्त है. वो लोग गाते जो बजाते हैं ना, सुपर. तर आता आपण गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे. हे बघा इकडे चेकिंग असते. राजस्थान बॉर्डर आपण हे केले, क्रॉस केले आणि आता गुजरातमध्ये आपण एंटर करत आहोत. साडे 10 वाजलेत आणि आता आपण थांबलेलो आहोत कृष्णा फूड कोर्ट. गुजरातलाच आहे, कुठे एक्झॅक्टली माहीत नाही. पाऊस कंटिन्यू लागला आहे आपल्याला, म्हणजे नॉन स्टॉप पाऊस लागलेला आहे. पण ठीक आहे, 4-5 दिवस पाऊस पाहायलाच भेटला नव्हता. महाराष्ट्रामध्ये चालू आहे आपल्या आणि आता गुजरातमध्ये लागला. राजस्थानमध्ये एवढा नव्हता. तर आता इकडे थोडं रिफ्रेश होऊ, काहीतरी चाय कॉफी घेऊ आणि त्याच्यानंतर पुढची जर्नी कंटिन्यू ठेवू. आता आपण चाय कॉफी नाही पित आहोत, स्किप केलंय, कारण परत चाय कॉफी पिली ना तर टाइम वेस्ट होईल. गरज नाही वाटत आहे. आता सगळेजण फ्रेश आहेत. 10:35 आणि आता आपण इकडून निघत आहोत. 200-250 किलोमीटर आलो. हां, बाहेर त्यांनी बोर्ड लावलाय KFC, पण तुम्ही फसू नका, हे तेवाला KFC नाही आहे, याचा शॉर्ट फॉर्म आहे तो कृष्णा फूड कोर्ट. मला वाटलं KFC खरंच आहे का इकडे, आणि गुजरातमध्ये KFC भेटणं खूप मुश्किल आहे तुम्हाला. परत जाताना इकडे तुम्हाला अजून एक रूट आहे गोधराचा. तर तो जो आम्ही येताना आलो तो रूट घेऊ नका, बारीक रूट आहे आणि खड्डे वगैरे भरपूर आहेत त्या रूटला. तर हाच रूट प्रेफर करा, सरळ सरळ आणि सुसाट हायवे आहे. कुठे कन्फ्युजन वाटलं तर थांबून विचारा, आणि होऊ शकलं तर दिवसाचा प्रवास करायचाच प्रयत्न करा. तुम्ही उदयपूरला निघताना हे मॅप मध्ये आपलं अहमदाबाद टाका, म्हणजे तुम्हाला मॅप कन्फ्युजन करणार नाही. अहमदाबाद टाका. सगळ्यात बेस्ट. दुर्दैवाने पुढच्या प्रवासाच्या सगळ्या फाईल करप्ट झाल्या आणि प्रवास आमचा चांगला झाला. पाऊस लागलेला, थोड्या वेळ मी झोपलेलो, नंतर भरतभाईनी चालवली आणि सकाळी आपण पोचलो मुंबईला. तर सुंदर प्रवास होता, सुंदर अनुभव होता राजस्थानचा. सगळे व्हिडिओ टाकलेत, सगळे सिरीज कव्हर केल्यात. तर आशा करतो तुम्हाला आवडलं असेल ही सिरीज राजस्थानची. नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.